काव हा जावाई तुमच्या बाला रातभर झोपून देत नाही, तुम्हाला सांगते. सारखं ती मॅच पाहतो, सारखी ती मॅच चालू. आवाज कमी कर म्हणलं का वरतून तो आवाज वाढून देतो कोडग्यावानी. हा हटकून का करू राहिला हो? अगं मी फार वैतागलो त्याला, आता नेमकं करू काय? मग आता काही डोकंच चाला ना बाया. अरे तो एक तर मी काय म्हणते, आता आपण दोघं नवरा बायको आपण आपल्या आपल्या घरात झोपलो, हो मग याने पुढं वस्त्रीत झोपायचं. एवढा मोठा हा किचन आहे, इकडे येऊन झोपायचं, नाही तर बाहेर वाट्यावर झोपायचं. हा जर सारखा आपल्या 24 तास माग पुढंच आहे, आपला काही ताळात मिळ लागूनच द्यायना. जसं काय आपण शेजारी सारखं राहू राहिलं आपल्याच घरात, आपलंच असून मग आता काही विलाज आहे? आता इलाज काय, मला तर काही डोकं चाला ना बाई. तो कोडगेवानी पडेलच राहतो रातभर, त्याची मॅच चालू. म्हणजे आपले डोळे फोडायचे काम होते. हा झोपून देत नाही, काहीच नाही, काम तर चुकत नाही. बरं 2-4 भाकरी आसडी तो चुलीला पायला, गॅसला पायला. याला जावई म्हणून याला पाणी सुद्धा आयतं माहिती द्यायचं उतरून. याच्या अंडरपेंटी कोण दूध बसल? याच्या का कुठं मिलिटरीत भरती झाली का? माहिती लई डोक्याला वैताग झालाय बाय. हा तुझ्या निश्चय डोक्यालाच झालाय. हा मास सगळ्याच बाजून वैताग झाला. मी तर तुम्हाला सांगू का, मी चालले बाई 2-4 दिवस जत्राला निघून चालले. मी जाते कुठेतरी हिंडून तरी येते. म्हणल्यापेक्षा मग माहेरीत गेली नका बाई, माहेरी नाही जात कुठंच नाही. मी जाते जत्राला कुठेतरी निघून आणि डोकंच चालविते थोडं. मरू द्या, मला बी हाफ तिकीट आहे 4 दिवस. मग काय जाते मी, पास काढीते आणि कुठेतरी हिंडून येते बाई. पार झोप नाही झाले तुम्हाला सांगितलं, डोळ्यांची आग चालली. आणि त्याला काय आता हे बाय गिळलं ना अजून बाय, मी आताशी भांडे उचलले जाऊन. आता बाहेर लगेच आडवा पडला असं. तो जाऊ दे, आडवा पडू दे, पण आता त्याला तो इथून कसा निघल याची काहीतरी आपल्याला एस्टिमेट बसून त्याला पहिले इडून काढून द्यायचं. हा ना बाई, हे काय आता घरच्या बेने घेतला आयरान. हा काय डोक्याला ताण झाला मावाले. तू काय कुठं जायचा प्रयत्न करू, त्याला इथून ढळायचा प्रयत्न करू आपण. मग आता काय करावं लागेल? करू काहीतरी त्याला जेवणामध्ये थोडं मागं पुढं करू. जेवणात मग मी मिरची टाकी जाऊ का जास्त जेवणात? अगं मग दोघांना तू सारखं वारशील म्हणजे मामुळ्या जाणं करू दे जोर. तुम्ही आता तुमचं काय बाई, मला तर काही गणित कळाना. त्याच्या भाकरीत काचा फोडून टाकू आपण. भाकर जर पलटी झाली मग त्याची मला आणि माझी त्याला, म्हणजे मग आता करू तरी काय हो? काहीतरी असं झालंय बाय, घर सोडू का तोंड जोडू? काहीच नको करू, घर तर सोडूच नको. घर सोडल्यावर त्याला हाकलून द्यायचं का? ही उलटी पैसे देऊन आणि पोर देऊन तुम्हाला सांगते ही खरूज लावून घेतली अंगाला. चांगलीच खरूज लय माय डोक्याला वैताग झाला येडे. बरं असं वाटतं 4 दिवस तोंड काळा करावं कुठंतरी, तर तुमच्या भाकरीचं काय होईल? नाही ना, मग ते तर त्याचा काय उपयोग? माझ्या जीवालाच वाटतं बाई, तुम्ही वाड्यांवर दिवस काढा 2-4 दिवस, पण ही घाण निडून जाऊ द्या पहिली. मला डोकं आऊट झाले तुम्हाला खरं सांगते मी. मला ते वडे चालते नाही ग. पण एक काम कर, चाल काहीतरी आयडिया लावतो सुद्धा. बरं मी 8 दिवसापासून त्याचे कपडे सुद्धा धुईल नाही बुवा, तेच कपडे घाली तो परत ये त्याच्यावर टांगून ठेवतो. मी जसली तसंच गतुळं पडून ठेवले मोरी जवळ. त्याचा वास उठला. अंडरपॅन्ट सुद्धा मी धुत नाही. आता तो 5 वाजूच तर मी वाट पाहिन ही अंडरपॅन्ट धुती का नाही धुती. तीच पिळतो आणि तिथं जागेवर टाकून देतो. सकाळीच तीच आंबाट वल्ली घालितो. बरं माणसाला पाहिलं सारखं खाजितो खाली. लय मला लय आता काय सांगू तुम्हाला, चांगलं तर पांगत आणि पोटात ठुलं तर हे होतं. मला लय डोक्याला वैताग झाला बाई, काय करावं काय माहिती. आपण ना काहीतरी आयडियाच कर. तू चाल. तेच ना माझ्या लय डोक्यात. चल चल. बरं काम करीत नाही हो, काही काम नको म्हणतो, कामच नको म्हणतो. का बरं काय माहिती बाई. फुकट खायला निवळ. अहो 4-4 भाकरी आसडीतो. मग 4-4 भाकरी आसडीत. या बाई इडा आडवा पडलाय बी. या बा घ्या पाहून तुम्हीच तमाशा आता. हा पा सांगा आता. आता माणसाला जर पाठ टाकायची असली तर कुठं टाकायची? हा ना. हा हे अवघड आहे. कुठं टाकायची सांगा? जागाच कुठे? बरं ते नेमकं पाय ना. बरं येड्याच्या बोड्यावानी एक उशाला आणि एक पायताला आपण बसून राहतो जसं काय त्यानं आपल्याला वॉचमॅन ठेवले. बरं मग आता काय करते नेमकं? नाही याचा काहीतरी ना आपल्याला बीमोडच करावं लागल. बीमोड करावं लागेल. तुम्हाला एक काम सांगू का मी? तुम्ही एक काम करा, तुम्ही गाय सोडायला गेले का डोंगराला, काचकुईरी आणा. तुम्ही काचकुईरी आणा.
टाकायचं काम तू त्याच्या अंडर पॅन्डेला देते ना लावून, तुम्ही काच कुयरी घेऊन या. तसा हा पाळायचं नाही, हा इडून आहे ना काट्या मारुती वाणी सुजला का मग पळल बराबर. हा पण अगोदर तिकडे जायच्या अगोदर तू सांगून पाहू ना थोडस, नाही ऐक ना बाबाई सांगून तुम्हाला सांग. जावई जावई ओ उठा. फोन आला तिकून, पुरीनं फोन केलाय म्हणून त्यांना पाठवून द्या लवकर. मामा जाऊ तेव्हा माझी झोप मोडखाचा. हा मामी हो 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 मामी हा मामा लाव बाजार बाजारला म्हणजे मटण बिटन घेऊ ना बोकड्याचं. कोणला? मला आता आम्ही दोघंही माळकरी माणसं, तुम्हाला बोकड्याचं मटण आणि ते कोण करून देईन? तुम्ही खाऊ नका करून द्यायला काय अडचण. मी करून देत नाही बाबा, आणि मी रिकामी बी नाही. नाही ते कुठं नाही करते आम्ही. आणि बघा मामी मामा गिरे का खारी बदाम काजू घेऊन ये. काजू मला ना बदाम आहे ना रोजच्या एवढं खात जाईन मी अशी. काय शेंगदाणे कुस्ती खेळायची काही तू पुढे? कुस्ती नाही, त्यांच्यावाले सीझर झालं ना 2-4 टाइम पोरांच्या टायमाला, मग त्यांचं तो काम मन का डिल्ला पडेल. माझं नाही झालं, तुमच्या मुलीचं गेले शिथिल आणि डिल्ले तुम्ही पडले. नाही मला पहिले मुलं सवय होती ना. हा ना, मग तिकडं काय तुमच्या इकडं काही दुष्काळ पडला काय आता? दुष्काळ नाही मस्त पाणी हो मामी. मग पण मला खायला भेटा ना तुम्हाला तिकडं. इथे लय करमत मला. हा ना, लय करमत. एवढी हा, जसं काय दत्तपुत्र झालं बाई आपला. वाकडे तिकडे बोलून दे काढून. आता मी काय बोलू, तुम्ही बी बोला ना. नुसतं प्रत्येक टायमाला मोर प्याला तुम्ही मलाच कसं पाठवी त्या. तुला सांग का बाई माणसाचं धक्कत आहे घरात, तिला करायला लागत. काय इज्जत होत्या काय नु बोला. हो जावई बोला मग. झोपू नका. पुरीचा फोन आलता तुमच्या म्हाताऱ्याचा, पुरीने फोन केलता. काय म्हणतो पाठवून द्या म्हणा लवकर. काय आजारी झाली का? ते नाही मला माहिती. नाही का मी आजारी झाली पूर. आजारी झाले बाय. मग तिला मला दवाखान्यात जाऊ नये. हा? दवाखान्यात जाऊ नये. कोण? तुमच्या पुला सांगा मला. मायपोर नाही आजारी झाली, मायपोर ठणी ठोके. तुमच्या आजारी झाली, पडली खोब्यात मोडली. हा पडली खोब्यात मोडली. हा का मग त्याला म्हणा पिंपळगावला जाते ना सोडून घ्या मला. कोणला बनव? तुमच्या यायला फोन. तुम्ही काय करता इकडे? काय नाही मामा. आता त्या म्हाताऱ्याला ती म्हातारी उचलेल का गाडीत ठेवायला? हाय मग ते गावात माणसं काम करते तुम्ही करता काय इकडे? फुकाट खायला भेटत त्याला, आईची तरी किरी आहे का? मला बाळ आहे ना असं वाटतं जाऊच नाही. तेव्हा याला फुकाट मटण मच्छी ना अंडे खाऊ घाला, म्हणजे हा शेवट आपला चांगला तोंडात मुतल. पुन्हा बदाम बी. हा बघा मामी मला आहे ना इकडं लय करमत, मला जाऊशी वाटत नाही. बा एवढं ना मामा पायच लिगत नाही. नाही पक्के पाय इड राहुले. फुकाट खायला भेटत ना, कष्ट नको. परत दिवशी नाही का सकाळची गेलो गाडी उकली परत आलो. मग आता थांबत अजून महिन्यात 2 महिने. तो इकडून पायाच नाही ना निघत भाऊ. तिकडे जाऊ नये काय. हा त्याच्यामुळे तर गाडी निघून जाती. मामी तुमच्या हात किती सवय ना, असं वाटतं किती खावं निसून झोपावं. तू आम्हाला सुद्धा सुपडा साफ करून जाशील खाऊन. आम्ही आहे ना याची गंमत काय झाली माहिती, जे झोपेले ना त्याला जाग करता येतं, पण ज्यांना स्वांग गेले झोपायचं त्याला कोण जाग करेन? मग हा नुसतं तिकूनच उस झाला का इकूनच उस, इकूनच उस झाला का तिकूनच. एक काम करा आता, ती येईन कंची पडली का मोडली ना, आपण जाऊ चाल येईन आपण तेच करू. मग काय एक काम करा ना, तुम्हाला जायचं तिकडे भेटेल ना, मला 2-3 टाइम स्वयंपाक करून खाऊ मस्त. कोण करीन? तुम्ही मुटके बिटके करून ठेवा. तू का मानावरा झाला काय? नाही पण तिकडं सपाटावा ना तो, तेव्हा जाळ करावा तिकडं जाळ पोळ. कुलूप लावून घे बाहेर मध्ये राहू दे. चाल मामा कोणला मध्ये राहू दे, जावायला आपण राहू दे इकडं बाहेरच बसेल. एखाद्या माझा रोज कबूल करा ते जनावर पाणी पाजायला. तू ये ना आम्हाला सांग रोजाचा माणूस पाहिला आणि तू तोवाला 3.5 तोळ्याचा गंटूळ इड टेकून बस. तोचे नाही काय तुला जनावर पाचता नाही येणार काहीच नाही. तुला डॉक्टरना पत पाणी सांगितले, तुला हारण्या झालाय 1.5 किलोचा. मामी तुमच्या खोबा मोडलाय ना, मग एक काम करा जाण येळायला भेटून उशीन या घरी. कोण ते? आम्ही ठरवू काय करायचं. तू तोवाला काळा पांढरा करीडून करतो वाला सपाटा. मामी तुम्ही एकटे जाणार का दोघं जाणार? आम्ही दोघं जाणार आहे. नाही तुम्ही जा लागलं सर मामाला राहून काला मामा बोलला आपण ठेकेला स्वयंपाकाला. हिला कोण ठेकेला? हा स्वयंपाकाला. कोणला बोलू काय माहिती कंची कोडून टकी आणली ठेकेला. एक दिवस स्वयंपाक बोलतो काय झालं? जावायला काय माहिती ठकी? आता मला काय माहिती. नाही जावायला ठकी कशी काय माहिती? अगं मला काय माहिती कंची टकी. तुम्ही घेऊन गेलते का त्या आऊक?
तुका काही डोक्यात आहे का ग मग? गजरे? ते काय मामा ठेक्यांची माहिती का हा? तुम्ही त्या दिवशी नाही का हॉटेल होती ते खात होती वेळ एकत्र कोण? एक वाडा तुम्ही बाई काय डोक्यात आहे? मी होतो काय? मी आलो हा. तुमच्या बाजा पिशा महाग दिल्या हा आणि तुम्ही लगेला म्हणून गेले तिकडे वेळ खात नव्हतं हॉटेल म्हणजे मागच्या रविवारी का हा. तुम्ही मला आज सांगू राहिले का? आता ते माय म्हणलं तुम्हाला माहित असेल अहो काय जावाई मला तवाच सांगायचं होतं ना. हा तवाच सांगायचं होतं, मग याचा ठेसला असतं ना चांगला. तर मामी मी तर मी कवा किती दिवसाची वाट पाहते का हे मला एकत्रित का म्हणजे एकत्रित भेळ खात्या मुगू मुगू पाववाडा खात्या. हो मामी मामी अगं मी नव्हतोच. हो मामी जाऊ द्या तुम्ही दोघं माळ करी काय हम्म मग एकच खेळतीला मटण होत होतं यांच्या हातानं पिशा आम्हा दिली ती अहो काय करू तुमच्या बेन मी तोंड जोडू का काय मावाला घेऊ का तोंड जोडून? ऐक 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 हाय जावय ना आलं कळी लावायला वा. कोणामध्ये? आपल्यात. आता ते ठक्कीचं काय माहिती होतं त्यांना, त्यांनी पाहिलं ना डोळ्यांना. आणि मी केव्हा गेलो इथून सोडून तुला? मागच्या रविवारी नाही का मागच्या रविवारी बाजारला गेलते तेव्हाच सांगू राहिले, ते आत्ताच नाही सांगू राहिले. लगेच तुम्ही आत्ताच नका वडून पांघरू, लगेच 7 गोदाड्यांचं येऊ नका येऊन देऊ. मामी त्यांना म्हणलो मला कोंबडं घ्या सोडा धंदे. बघा हो मामी मामी त्यांना म्हणलो मला कोंबडं घ्या जिवंत ते काय वर्षाचे का जिवंत अरे पार मग या गप मर ना, गप मर ना तू. या बायांमध्ये जावयांमध्ये पार थुकू राहिले ना पार. बरं का मामा हा? तुम्ही तर हात लाईत नव्हते आपल्या पार गोट्या डिल्ल्या झाल्या ना, गोट्या लोंबल्या ना पार. ऐ पार माती चाटी सुटल्या ना. सुधरावा ना जरास का वळ जाय ना तो आवाला. अगं याला का काढ आधी. हे, हा? उठ 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 हो, उठ मामा. उठ वळ जाय ना. उठ उठ मामा ऐका ना नाही उठ उठ. ए निघ बाबा तू बी माले डोक्याला ताण वाढलाय. उठ पहिल्या गाडीना. उठायला उठत हो ये बाया सासऱ्याचं एकपट झालं जावयाचं दुप्पट झालंय. मामी सास बघा मुंडी दाबीची चल, तू जाय बरं उठ बाबा थांबा निघ. मामा थांबा ना फोन घेऊन राहिले मला थांब. ये धर बाया ना अगं धर ना. घरी याला कामाला काय हॅलो हॅलो कामाला कुच मामी थांब फोन आणि आला वागायला उच. हो, मामी थांब हा? तुझा पुढचा फोन आलाय हॅलो हाय नाही आहे ना ठक्की लागत तुला या बायात सुद्धा ठक्की. हाय हाय त्याचं बांधणं तो पार कान पाडले ना तुला ठक्की लागते अजून या बाया. हाय, मामी आहे मामा बसली हाय आई लाज वाटायला पाहिजे लाज. हा नाही 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 हं? नाही नाही अजून 1 महिन्याभर थांबवतो मग येतो काल 1 महिना थांबवतो कर ना तो वाला तिकडच काळं पांढर. बरं तू वाली तळी एकदाची इडून. हा बरोबर आहे बरोबर आहे तू बी बरा इड दत्तक पुत्र आलाय कर त्याच फोनचा बी जाळ तू. मामा तुम्ही नाही का हा? अरे तू मला नाही माझ मामी अरे ते तुलाच म्हणून राहिले रे कोड घ्या तुलाच म्हणून राहिले. ती मग ती मामाला मध्ये तो कर वाटोळ तिकडे जावं लापाटाला दिलं पिडन ते म्हणतं मला बसायला दिलं. हा ती मला ना मामीने लिहून दे तिकडे तो जाळ कर तिकडं तो आई बापा क आणि तू जाय त्या ठक्की मध्ये वय मामी तो नवरा आहे असं ना का बनवू जा करा म्हणून जाय तो असा पाटा कर ती तो वाला शेवट करीत असेल ना बरं, ठेव. तो वाला चड्ड्या दूत असेल तिच्याकडेच जाय वय. अगं- जाय तू इले जेवानी वाया चालली वय. मामी तुमचा पुढचा फोन आला बघा अगं मी नव्हतो. लाज वाटायला पाहिजे लाज. काय केलं? या वयामध्ये हे उद्योग पार जावयापर्यंत हा. तुमचा तो घंटूळ आहे ना घंटूळ हा. एका टायमाला तयावा असा मुटकेवानी हुरपाळीन काय हा आणि मग तो काय तो पुढं काय मा पाहिन माई मी हा? मला बी लय ध्यान आलं तर मी कोळा साठवीन गरम. आणि पण त्यानं- तो वाला ना असं मुटक्यावानी नाही हुरपाळेल मी उलत निरा खालीवर करून. काय करावं याचं हवं याला यानं फार याला लाज वाटायला पाहिजे. हे बाई एकपट टेन्शन त्या जावयाचं दुप्पट तो आवला अरे तुला काच तुला ये जवानी आली. मामी हा हो मामी माग चिठ्ठी लिहून देतो का मामा एवढी जवानी आली तुला. ऐ जावाया खरंच जावाय बा तू है ना लय पगाळाय साजवळ सांगायला. मामी मला म्हणतो कोणा चिठ्ठी दाखवायची जावं नेमकी तिच्या हातात द्या नाही नाही ते तुमचं बी चालू द्या तुम्ही बी ना द्या निर्प द्या बरं मी काय तुम्ही म्हणतो? निर्प द्या संध्याकाळी ना चूल पेटवी ते चूल. हा हिला तू चूल पेटवली का मग अरे तो कोया नको बाय कशा मा- भाजी ते कोया. हे बाया घरचं झालं थोडं आणि येणी दाडलं गोडन ते निघालं बाय बार बोड. मामा संध्याकाळी मटण आणि खांब घेऊन आहे ना काय म्हणतो 90 आनंद आमका आनंद तमका आन त्याने जेवण मग जातो मामी त्या का मग त्यांना जेवण जर जास्त जात असेल त्या 90 यांनी त्यांची एकमेकांच्या कोयावर पळून खा ना लाज धरा जराशी. कोया आता वाळून गेले ना
याला म्हातारपणात आऊ लागती, याला बायको गोड लागा ना, तुला जेवणीत बायको गोड लागा ना, तिकून यायच्या टायमाला तुका काही सुता राखून शेवटून आला का काय, का बडवून आला सरकारी दवाखान्यातून, तुला ध्यान येईना, बायको नाही लागत तुला. उशाचं पायतं करतो आणि पायत्याचं उस करतो, लाज धर जराशी. उठ उठ. ए बाया काय बाई भूत बंगला झालाय मावाला घर, सारा भूतवाळाचं नाचत आणि त्यांना नुसते आवाज, एकाला अवघड लागा ना, नुसतं दारू आणि वशाटावर येऊन घातले. आणि याला काय म्हातारपणात जेवणी आली, एवढी सुंदर बायको असताना ठक्की जवळ जातो तिकडं आपटायला. मला आज झोपायला आवडत बरं का मामी, आज झोपायला आवडत. हा बरे बरे, तू झोप अस आणि तोवाल्या सासऱ्याला घे वरून गजरे. हा तो बाकी हाय गे ठुली तो आता पार खालून वरून मुळापासून आता पार झाडायला सुरुवात केली. झाडायला नाही, एका टायमाला माझं ध्यानामध्ये जर आलं ना, रान कांदा आणून ना खालून लावून देते उघडून. थांबा दम काढा जरा, असं माझ्या डोक्यातच बसली तुम्ही. अगं ठक्की माया याच्यात सापडायला पाहिजे, ठक्की. मग ठक्कीची पक्की ठक्की ये ना, ठक्की सापडली. ही बियात पाय ना, ती बिया जाऊ दे राहू दे, मला काही घेणं पडलं मायापर्यंत निरोप येत्या. पण ठक्की मला जर पक्की सापडली ना, का ठक्कीची पक्की ठेसली समजायची. बरं एक काम, आता मी नेमकं काय करू, काय करू. मामी हो मामी, तुमच्या पुरला ते द्या फोन करून निरोप द्या. का आला इकडे 8 दिवस बोला मला, तर झोप येत नाही. तू का बाळातीन झाला का, तू तिकडं गंडर ना, तिला इड बोलवायची, अजून मला उराला उरसूळ. तिच्या माग तोयवाले 4 काढेल कुत्रे बी येतील, बस ती मी त्यांना सांभाळीत. मग आता काय बाई गजरीला जेवणी आली, काय बाई जावाईन, काय बाई सासरान, आणि चांगल्या आवांचे धंदेन, चांगल्या दारूच्या बाटल्यान. अगं बा झालं ना, बास ना. हा याला उचकून द्या तर ते पाहत. असं करा ना, मला काय म्हणायचं, त्याला बायको गोड लागा ना, त्याला बाटली आवडत सुटली. तुला बायको गोड लागा ना, तुला ठक्की आवडत सुटली. माई लाईन दे लावून कुठंतरी, मा लोकेशन लाव ना, मला पाहिजे एखादा बोवा. मी कुठे जाऊ, तो जावा ठक्की जवळ आपटायला. मामी हो मामी, बाय हा गाणं खरं जावायला. याला भाज्याचा गाणं बुई वडे काय वय भाऊ खडकाव जाऊन. ए मी चाललो गड्या. भाज्याचा गाणं घरात चाल ना, कढई मध्ये तो रातळ उरपाळी ती. एक माझ्या डोक्याला वैताग झालाय बाई. मी जातो तर बैलांना चारा. हा जाय बाबा जाय, तुला जेवानी आली, तुला हा काय दिसा ना इड. याला कसा याने तोयवाले निरप सांगितले तशी याचा कान धरून वडीत ने ना, त्याला सांग जनावर पाणी पाजायला, त्याला भाज्याचा गाणं लागू राहिला. मामी बैलाला लबी होती. कान धरू का नाही हो मामा, उठ 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 वय, जाऊ ते बाबा. सासरा म्हातारा झालाय वय, त्याला करू लाग वय. उठ ते मला बरेच वाटत. अरे बाबा उठ ना. मामा काय हात टाकीत का जावावर. नाही हाती टाकी तो हाती. स्वयंपाक करणार नाही मी बर का, सांगून द्या संध्याकाळी. जेवण मिळणार नाही. मी चाललो आता. काम केलं ना तर लहान पोराला सुद्धा जर रुपया दिला नाही तर राग येतो. माणूस काम सांगत तवा देत जेवायला. संध्याकाळी तुम्ही करणार नाही ना. ए गु खा भाड्या, जे काम कर ना, पैसे द्या ना, मी कुठं हॉटेल जाऊ खाईन मटन बिटन. हा 500 रुपये द्या, मी तिकडून जेवून येईन तुम्हाला बांधून आणीन. जा हॉटेल मध्ये त्याचा खावा तोडून. चाललो बाबा त्या जनावराकडे. आपल्याला पहिले जनावरांना काही डोक्याला ताण झालाय बाई मावाल्या करणं गरजेचं. हा तुला म्हातारपणामध्ये काही काम नव्हतं, तुला फक्त ठक्की सांभाळायची होती. तर बरे जनावर माय उरावर नाचायला घेतले, चालला हात पाय आपटीत आणि काठी आपटीत. ए बाबा जा बाई, उठा ना, जा ना, तुमचा सासरा गेलाय. अहो बैल एखादा आकळणार नाही वा, त्यांना म्हणा एखादा माणूस नाही डबल दूरचा. गुणरोग खायला बरं गोड लागत त्याच्यावालं. हा त्याला म्हणा एखादा माणूस नाही रोजाना. नाही फुकट खायला बरं गोड लागत. मामी जावा ना कुठं सासरोडला काम करावं. रोजाना गेल्यावर तुझ्याच नवरा आणून देणार आहे. मामी एक जीव घेणं येतंय बाई. चल बाई, मला काय मा काम चुकणार आहे का गाणींच्या कवर ना आधी लागावा. याचं करते आग्या आणते आणि याच्या अंडर पेंडेल लावून याला देते फटास करून.